ओपनर बॅटर नक्कीच मैदानाच्या दिशेने वळताना पाहायला मिळतील. दोन्ही पंच मैदानाच्या दिशेने त्यांची पावलं वळत आहेत. सुंदर पंचांच्या भूमिकेमध्ये काम बजावत आहेत तिन्ही पंच. आतापर्यंत एकही असा डिसिजन थर्ड अंपायर पर्यंत गेला नाहीये आणि त्याचं कारण काय असेल तर चोख असं डिसिजन ऑन फील्ड अंपायर कडून आपल्याला पाहायला मिळाला. सकाळच्या सत्रापासून मी समालोचन क्षेत्राशी जुडलो गेलो आहे, परंतु अजूनही एकही निर्णय थर्ड अंपायर पर्यंत पोहोचला नाहीये. म्हणजेच खूप मोलाचं असं कामगिरी ज्यांनी केली आहे ते तिन्ही पंच. जेवढे आभार मानावे तेवढेच कमी असतील, कारण ही स्पर्धा निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी ज्याचा मोलाचा जो हात असतो तो म्हणजेच पंच. आणि पंच हा क्रिकेटचा हायकोर्ट ज्याला संबोधलं जातं. ते जे बोलतील तेच मान्य करावं लागतं. ते जे निर्णय देतील तोच निर्णय ॲक्सेप्ट करावा लागतो. म्हणूनच तर क्रिकेटमधील हायकोर्ट ज्यांना संबोधलं जातो ते पंच. दरम्यान मात्र खेळाला सुरुवात होते. मेगा 11 विरुद्ध वालवंटी. मेगा 11 संघाने प्रथम नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. सलामीसाठी गोलंदाज अरुण मात्र सज्ज होतोय. 2 षटकांचा खेळ असेल. निनाद आणि राहुल स्ट्राईक एंड वरती. निनाद नॉन स्ट्राईक एंड वरती राहुल. राहुल स्ट्राईक वरती. पहिला चेंडू घणाघाती प्रहार. काहू कॉर्नर मध्ये चेंडू मात्र जातोय सीमारेषा पार. 4 धावेसाठी डीजे ऑन. नक्कीच खरोखरच डीजे थँक्यू. हा तर पिक्चर बाकी हा तर ट्रेलर आहे. ट्रेलर दाखवलंय पहिल्या चेंडूवरती घणाघाती प्रहार पाहायला मिळाला. 4 धावसंख्येनिशी राहुल यांच्या माध्यमातून. दरम्यान पुन्हा एकदा अरुण येतोय गोलंदाजी मार्कवरती. पुन्हा एकदा आणि आता मात्र सुरेख चेंडू. अप्रतिम चेंडू. फसवा चेंडू. फलंदाजाला चेंडू मात्र समजला नाही. परिणामी चेंडू निर्धाव जातोय आणि निर्धाव चेंडूने या चेंडूची सांगता मात्र केली जाते. काय अप्रतिम सुरुवात होते आता मात्र या ठिकाणी अरुण यांच्या माध्यमातून थोडस कमबॅक केला जातोय. परंतु नीना राहुल देखील विरुद्ध चेला नाहीये. पाहायचंय त्यांचं टोलवला मिसेट झालाय आणि या ठिकाणी मात्र झेल बाद होतोय. राहुल काय अप्रतिम झेल टिपला. सुंदर जज केलं आणि पोहोचवलंय मात्र डगआउटच्या दिशेने राहुल यांच्यासाठी. डीजे ऑन. त्यानंतर श्री गणेश. श्री म्हटल्यानंतर सुरुवात करण्यासाठी आपण श्रीने सुरुवात केली जाते. आणि आता मात्र पाहायचंय श्री कशा प्रकारे फलंदाजी करतोय. श्री गणेश करतोय का पुन्हा एकदा सुरुवात करून देतोय का. राहुल नंतर पहिला चौकार मारल्यानंतर कुठेतरी दडपणाखाली आलाय संघ. पाहिण करण्याचा प्रयत्न मात्र होता परंतु असफल मात्र ठरतोय श्री. परंतु वर्चस्व गाजवतोय अरुण. काय अप्रतिम कमबॅक काय असावा हे मात्र दाखवून दिलंय. पहिल्याच चौकारानंतर डीजेने गाणं लावलं होतं. हा तर ट्रेलर आहे. पिक्चर अभि बाकी आहे पण पिक्चर मात्र दाखवतोय अरुण गोलंदाजीच्या माध्यमातून. काय अप्रतिम गोलंदाजी. पुन्हा एकदा सुरेख चेंडू. अगदी लेग बिफोरची दाद मागितली होती परंतु पंचांवरती काहीच परिणाम नाही. याचबरोबर लेग बायच्या स्वरूपामध्ये एक धाव मात्र नक्कीच येते आणि एकाच धावेवरती समाधान. धावसंख्या होते ती 5 धावा. 2 षटकांचा हा खेळ आणि काय अप्रतिम गोलंदाजी. पहिल्या चेंडूवरती 4 धावा खर्ची केल्यानंतरचे 3 चेंडू लगातारचे सुरेख टाकले जात आहेत. नंतर एक धाव मात्र नक्कीच मिळते आणि आता मात्र पुन्हा एकदा उंच मारलाय. सेट होतोय. झेलखाली क्षेत्ररक्षक येत आहेत आणि या ठिकाणी चूक होणार नाहीये. काय अप्रतिम झेल टिपला जातोय तो म्हणजेच निनाद यांचा. 0 या धावसंख्येवरती. बॅक टू द पॅव्हिलियन. डीजे.
दोन गडी बाद केले, महत्वाचे दोन गडी. राहुल आणि निनाद सलामीवीर फलंदाज आले होते, ज्यांनी मगाच्या मॅच मध्ये अगदी थैमान नाचवलं होतं. पहिल्या षटकामध्ये विजयी ठोकला होता. तेच दोन्ही फलंदाजाला मात्र बॅक टू द पॅव्हिलियन पाठवलं अरुण यांनी. आणि काय अप्रतिम गोलंदाजी केली आहे, जेवढं कौतुक करावं तेवढंच कमी असेल. आणि गोलंदाजी मार्क वरती जगदीश आणि स्ट्राईक एंड वरती रतन. नक्कीच एक अतिरिक्त खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय वालिवडे संघाकडून. एक छोटा मुलगा आहे, परंतु तंतोतंत माहिती पोहोचवतोय आमच्यापर्यंत. आणि या ठिकाणी मात्र कव्हरच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय चेंडू. पाहायचं, एकदा मात्र पूर्ण केली, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न. जोपर्यंत चेंडूची फेक केली जाणार नाही तोपर्यंत यशस्वी धाव मात्र पूर्ण होतोय. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांची. आणि 2 धाव्याने संघाच्या धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या मात्र होते 7 धावा. नक्कीच आता मात्र मोठे फटके मारावे लागतील. 25 ते 30 धावा तुम्हाला जमा करावा लागेल जर तुम्हाला फायटिंग स्कोअर करायचं असेल तर, कारण मेगा 11 संघाकडे देखील सुरेख फलंदाजी आहे. नक्कीच प्रयत्न मात्र होता. धाव या ठिकाणी जेलबादची अपील मात्र होती, परंतु या ठिकाणी श्री मात्र बाद होतोय धावचीच्या स्वरूपामध्ये. आता मात्र फलंदाजीसाठी आलाय फलंदाज निशांत. निशांत मात्र नॉन स्ट्राईक एंड वरती येऊन थांबेल, परंतु स्ट्राईक एंड वरती जर विचार केला तर नक्कीच रतन मात्र आहे. पाहायचं आहे कशा प्रकारे फलंदाजी करतोय. सुरेख फटका पाहायला मिळतो. झेल काली क्षेत्ररक्षक आणि काय अप्रतिम झेल, सुरेख झेल, टुर्नामेंट झेल म्हणावं लागेल या क्षेत्ररक्षकाकडून. अप्रतिम झेल टिपला. डीजे मात्र त्यांचे स्वागत करा नक्कीच. करतोय नंतर मात्र बॅक टू बॅक दोन गडी मात्र बाद करतो. आणि आता मात्र फलंदाज येतोय एक नवीन स्टाईल घेऊन फलंदाजाची. दिशा निगावच्या दिशेवरून चेंडू मात्र ट्रॅव्हल होते. पाहायचं, जोपर्यंत चेंडूची फेक केली जाणार नाही तोपर्यंत एक धाव मात्र पूर्णत्वास येते आणि एका धावेवरती समाधान. आणि एका धाव्याने संघाच्या धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या मात्र होते 8 धावा. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी. अजूनही दुहेरी आकड्यामध्ये पदार्पण मात्र करणं बाकी आहे वालवटी संघासाठी. दरम्यान पाहायचं पुन्हा एकदा निशांत येतोय. आता मात्र जोराचा फटका खेचला जातोय, भिरकावलाय चेंडूला. चेंडू मात्र ट्रॅव्हल होतोय सीमारेषेच्या नजदीक, अगदी पॉइंटच्या डोक्यावरून. चेंडू बऱ्याच वेळानंतर सीमारेषा पार 4 धाव्यांसाठी. आता मात्र कशा प्रकारे फलंदाजी होते, जवळचा चेंडू बाकी आहे. त्या पद्धतीने चेंडू टोलावलाय. पाहायचा, एक धाव मात्र नक्कीच पूर्णत्वास येईल. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा मात्र पूर्णत्वास येत आहेत. तिसरा धाव घेण्याचा प्रयत्न आणि मला वाटतं या ठिकाणी गडी बाद होतोय. 2 धावा वरती समाधान. 2 धाव्याने संघाच्या धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या होते ती 14 धावा आणि 15 धावांचं मापक असं आव्हान ठेवलंय. ते म्हणजेच मेगा 11 संघासमोर. दरम्यान लगेचच आपलं सत्रक्षण सजून घ्यायचं वालवंटी संघाने आणि मेगा 11 संघाने आपली सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवायची आहे.
सामना होणार आहे तो म्हणजे काळभैरव विरुद्ध गुडेकर. दोन्ही संघ कर्णधार लगेचच आपण या ठिकाणी यायचं आहे. गुडेकर आणि काळभैरव वेळास विनंती असेल वेळात आपण या ठिकाणी यायचं आहे. वेळा संघ तुम्हाला पहिला पुकार दिला जातोय. काळभैरव विरुद्ध गुडेकर लगेचच नाणेफेकीसाठी यायचं आहे. आजच्या दिवसातील पहिला सेमीफायनलचा सामना म्हणजे उपांत्य फेरीचा सामना. त्याला 15 धावांचा पेस करायचे आहेत मेगा 11 संघाला. पाहायचा चौथा संघ कोणता ठरतोय. आतापर्यंत 3 संघ झालेत. तिसरा संघ जर पाहिला तर बलदेवाडी हा संघ आपल्याला पाहायला मिळालाय आणि चौथा संघासाठी हा सामना मात्र रंगताना पाहायला मिळतोय. परंतु आतापर्यंत वर्चस्व दाखवलंय मेगा 11 संघाने गोलंदाजीच्या माध्यमातून. परंतु क्रिकेट आहे आणि मित्रांनो क्रिकेट म्हटल्यानंतर अनिश्चिततेचा खेळ असतो. कोणत्याही क्षणी क्रिकेट हे बदलत असतं. 2 षटकांचा खेळ आहे. जर 2 षटकामध्ये गोलंदाजाने 2 ते 3 चेंडू निर्धाव टाकले एखादा गडी बाद केला तर मात्र फलंदाजासाठी कुठंतरी आव्हान कठीण होऊ शकतं. परंतु फलंदाजाने पहिल्या 2 ते 3 चेंडूवरती मोठा फटका खेचला तर मॅच मात्र आपल्या बाजूने नेऊ शकतो. आणि हे समीकरण मात्र सुरुवातीलाच नक्की समजतं की मॅच कोणाच्या बाजूने जाते. तरी देखील क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. पुन्हा एकदा खेळाला मात्र या ठिकाणी सुरुवात होते. निनाद मात्र येतोय पहिलं वैल षटक घेऊन. 1405 निनाद. पहिला चेंडू सन्मान दिला गेला आणि हे क्रिकेट आहे मित्रांनो. ज्यावेळी चेस धाव करत असताना धाव संख्या जरी कमी असल्या तरी सुरुवात कशी करायची हे मात्र प्रशांत यांनी दाखवून दिलंय. पहिल्या चेंडूवरती सुरेख चेंडू होता त्याला चांगला सन्मान दिला. एक धाव करून स्वतःचा श्री गणेश केला संघाचा श्री गणेश केला आणि नॉन स्ट्राईक एंडवरती येऊन थांबला. म्हणजेच आता पुढील काम तू कर हे मात्र दाखवून दिलंय प्रशांत याने अरुण यांच्यासाठी. पुढील चेंडू ब्लॉकहोल पद्धतीचा चेंडू होता. अप्रतिम चेंडू होता. नक्कीच पाहायला मिळाला. लेग बायच्या स्वरूपामध्ये एक धाव मात्र नक्कीच मिळेल आणि एका धावेवरती समाधान आणि एका धावेने संघाचं धावसंख्येमध्ये बदल होत आहे. धावसंख्या मात्र होते ती म्हणजेच 2 धावा. 15 धावांचं माफक आव्हान आहे परंतु सुरेख सुरुवात केली आहे दोन्ही संघाच्या बाजूने. जर विचार केला तर 1405 खरोखरच सुरेख गोलंदाजी करतोय निनाद. आता मात्र अप्रतिम परंतु काही चूक किती महागडी ठरू शकते. सुरेख चेंडू टाकला होता परंतु एसपी पाठीमागे काय चूक घडली आणि बाईच्या स्वरूपामध्ये हे 4 धावा मात्र मिळत आहेत. काय वेगावरती स्वार झाला होता या चेंडूवरती परंतु कुठेतरी चूक झाली. परंतु ही चूक तुम्हाला खूप महागडी ठरणार आहे. कारण हे 4 धावा गेल्यात म्हणजेच 15 मधील 4 धावा तुम्ही मायनस केलेत. जिथं एकही धाव नव्हती तिथं मात्र 4 धावा मिळत आहेत. आणि मर्यादित षटकामध्ये ही चूक होणं खूपच महागडी ठरतं. काय वेगावरती स्वार झाला होता निनाद परंतु पुन्हा एकदा पाहायचाय. पुन्हा एकदा सुरेख चेंडू अप्रतिम चेंडू. आता कुठंतरी प्रेक्षकाला वाटलं असेल की मी मागचा चेंडू का अडवला नाही का माझ्याकडून चूक झाली कारण एवढी सुरेख गोलंदाजी करतोय निनाद. 1405 काय अप्रतिम गोलंदाजी. थोडस या ठिकाणी मात्र बदल होतोय सेमीफायनल मध्ये. पुन्हा एकदा वेगावरती स्वार होतोय. काय अप्रतिम गोलंदाजी. जर गोलंदाजी आवडली असेल तर नक्की टाळ्या झाल्या पाहिजेत या गोलंदाजासाठी. अप्रतिम गोलंदाजी केली आहे. सुरेख गोलंदाजी. थोडस या ठिकाणी बदल होतोय सेमीफायनल मध्ये. ग्रुप क्रमांक ए आणि ग्रुप क्रमांक सी असा सेमीफायनलचा सामना होईल आणि ग्रुप क्रमांक बी आणि ग्रुप क्रमांक डी असा दुसरा सेमीफायनलचा सामना होणार आहे. फुलटॉस चेंडू सन्मानजनक दिली परंतु पुन्हा एकदा चूक आणि चुकीला माफी नाहीये. पुन्हा एकदा चेंडू मात्र ट्रॅव्हल होतोय सीमारेषा पार. 4 धाव्यांसाठी धावसंख्या होत आहेत त्या 10 धावा. फक्त जवळजवळ 2 ते 3 धावा या गोलंदाजाने खर्चिक केल्या होत्या परंतु फक्त क्षेत्ररक्षकांच्या चुकीमुळे 10 धावा मात्र जमा होत आहेत. काय अप्रतिम गोलंदाजी केली होती. सुरेख गोलंदाजी केली होती ती म्हणजेच निनाद याने. परंतु आता मात्र समीकरण येतंय 6 चेंडू आणि 5 धाव्यांची गरज. म्हणजेच आता पहिला सेमीफायनलचा होणारा सामना हा काळभैरव वेळास विरुद्ध बलदेवाडी या 2 संघामध्ये होणार आहे.
तर दोन्ही संघाच्या कर्णधारांनी या ठिकाणी येऊन नाणेफेक करून घ्यायची आहे. परंतु सुरेख सामना मात्र चालू आहे. गोलंदाजाचं कौतुक करावं तेवढं नक्कीच कमी असेल, कारण अप्रतिम गोलंदाजी केली आहे आणि जे चांगलं आहे त्याला चांगलं म्हणणं खूप महत्वाचं असतं. सुरेख गोलंदाजी. आणि आता मात्र 6 चेंडू आणि 5 धावांची गरज असताना गोलंदाजी मात्र येतोय गोलंदाज राहुल. ब्लॉकवर पद्धतीचा चेंडू, सुरेख चेंडू होता यार राहुल यांचा देखील. एका धावेवरती समाधान आणि एका धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या मात्र होते 11 धावा. जर ते दोन चौकार थांबले असते तर मॅच मध्ये अजून मजा मात्र नक्कीच आली असती. परंतु अजूनही क्रिकेट आणि क्रिकेट म्हटल्यानंतर मी वारंवार बोलतो आणि चितेचा खेळ आहे. 5 चेंडू आणि 4 धावा. कमबॅक करावं लागेल गोलंदाजाला, परंतु तितका सुरेख फटका नक्कीच पाहायला मिळतोय. आता मात्र सुरेख क्षेत्ररक्षण झालं. एकाच धाव्यावरती समाधान मानावं लागतंय. पुन्हा एकदा समीकरण मात्र नक्कीच बदलतंय. समीकरण येतंय 4 चेंडू आणि 3 धाव्यांची गरज. एका दुसरे जर निर्धाव चेंडू गेले तर पुन्हा एकदा मॅच मध्ये येऊ शकतं वालुटी टीम. परंतु मेगा 11 संघ देखील चुरशीचा संघ आहे आणि या ठिकाणी मात्र पूर्णपणे सामना संपवला जातोय. षटकार डीजे ऑन. चला अरुण यांनी या ठिकाणी लगेचच यायचंय. अरुण आणि आपला सामनावीराचा बहुमान घेऊन जायचंय. अरुण. काळभैरव आणि बलदेवाडी. काळभैरव विन द टॉस अँड टॉस टू बॉल फर्स्ट. जरा आम्हाला किती षटक खेळवणार हे मात्र नियोजकांनी सांगायचं आहे. 3 षटकांचा सामना असेल. पहिला सेमीफायनलचा सामना काळभैरव विरुद्ध बलदेवाडी. काळभैरव संघाने प्रथम नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि बलदेवाडी संघाला फलंदाजीसाठी पाचारण केलाय.